अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान सध्या सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहावर सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सीएम डीसीएमच्या उपस्थितीमध्ये चहापानाचा हा कार्यक्रम सुरू आहे आणि उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय। त्याआधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा हा कार्यक्रम पार पडत असतो। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, या सरकारचं महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे। राज्य सरकार वेगवेगळ्या घोषणा दरम्यानच्या कालावधीमध्ये करणं अपेक्षित आहे। साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिल्लक असलेला आता हे अधिवेशन होत आहे आणि तत्पूर्वी चहा पाण्याचा हा कार्यक्रम पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळतो आहे। महाविकास आघाडीनं म्हणजे विरोधकांनी मात्र या चहा पाण्यावर बहिष्कार घातलेला आहे। या सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे, जनतेला जाणीवपूर्वक समस्यांच्या खाईमध्ये टाकलेलं आहे असं म्हणणं आहे महाविकास, आणि म्हणून त्यांनी या चहा पाण्यावर बहिष्कार घातलेला आहे। तर दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर आपण आता पाहतो आहोत की सत्ताधाऱ्यांचं चहा पाणी या ठिकाणी सुरू आहे। थोड्या वेळातच सत्ताधारी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली जाईल, ज्या वेळेला या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे ते घेऊन येत आहेत किंवा कुठली महत्त्वाची विधेयकं ते आणणार आहेत या संदर्भातली माहिती मिळू शकेल। बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।